नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो। मित्रांनो, जनरल नॉलेज या विषयामध्ये आपण विज्ञान हा घटक पाहत आहोत आणि विज्ञान या घटकामध्ये आपण भौतिकशास्त्र बघत आहोत। तर भौतिकशास्त्रामध्ये आज आपण उष्णता म्हणजे हीट या टॉपिकवर तुमच्या आधीच्या परीक्षांना विचारलेले सगळे क्वेश्चन्स वन बाय वन घेणार आहोत। तर तुम्ही पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक बघा, त्याचं अचूक उत्तर पहा आणि हे प्रश्न जशात तसे लक्षात ठेवा। चला मग जाऊया पहिल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न काय आहे बघा, पाणी कोणत्या तापमानाला उकळते? पहा, पाण्याचा उत्कलनांक काय आहे, किती उष्णता दिली असता किती तापमान असताना पाणी उकळते विचारलंय। 0 सेल्सिअस नाही, 50 नाही, 273 सेल्सिअस नाही, 100 सेल्सिअस। तर चौथा पर्याय बरोबर आहे बघा, पाणी 100 सेल्सिअसला काय होतं, उकळतं आणि 0 सेल्सिअसला ते गोठतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे। पाणी 100 सेल्सिअसला काय होतं, उकळतं। चला यानंतरचा क्वेश्चन बघूया, प्रश्न क्रमांक 2। मित्रांनो, हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, 37 सेल्सिअस बरोबर किती अंश फॅरनहाइट? म्हणजे हे उष्णता मोजण्याचं एकक आहे आणि हे सुद्धा काय आहे, तापमान आपण ज्याला म्हणतो मोजण्याचं एकक आहे, म्हणजे दोन्ही तापमान मोजण्याचे एकक आहेत। तर 37 सेल्सिअस बरोबर किती फॅरनहाइट असं विचारलंय। तर बघा, 98.6 फॅरनहाइट पहिला पर्याय, दुसरा पर्याय 96.8 फॅरनहाइट, तिसरा पर्याय 99.6 फॅरनहाइट, चौथा पर्याय 94.8 फॅरनहाइट। तर बघा मित्रांनो, दुसरा पर्याय चुकीचा आहे, तिसरा पर्याय चुकीचा आहे, चौथा देखील चुकीचा पर्याय। अचूक पर्याय आहे पहिला 98.6 फॅरनहाइट। 37 सेल्सिअस बरोबर 98.6 फॅरनहाइट। चला यानंतरचा क्वेश्चन बघूया। मित्रांनो, हा प्रश्न बघा, सेंटीग्रेड व फॅरनहाइट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? बघा, कोणत्या तापमानाला सेंटीग्रेड व फॅरनहीट यांची स्केल जी आहे, यांचं जे माप आहे ते सारखंच असतं। म्हणजे कोणत्या तापमानाला हे दोघं समान असतात। बघा, कोणत्या तापमानाला सेंटीग्रेड व फॅरनहाइट हे समान असतात। म्हणजे आता समजलं का तुम्हाला, असं कोणतं तापमान आहे जेव्हा सेंटीग्रेड मध्ये मोजलं किंवा फॅरनहीट मध्ये मोजलं तरी ते तेवढंच येते। पहिला पर्याय आहे -40, दुसरा पर्याय आहे -100, तिसरा पर्याय आहे -32 आणि चौथा पर्याय आहे -273। तर -100 चुकीचा पर्याय, -32 चुकीचा पर्याय, -273 चुकीचा पर्याय, अचूक पर्याय आहे -40। बघा, -40 तापमानाला सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल सारखीच असते। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश म्हणतात। बघा, हवा संतृप्त असणे म्हणजे हवेमध्ये 60% पेक्षाही जास्त बाष्पाचे प्रमाण असणे होय। मग आपण जेव्हा हवेमध्ये 60% पेक्षा जास्त बाष्पाचं प्रमाण असतं तेव्हा हवा संतृप्त आहे असं म्हणतात। तर मग इथं काय म्हटलं त्यानं, त्या तापमानास कोणतं तापमान म्हणतात? गोठणबिंदू तापमान नाही, द्रवणांक नाही, दवबिंदू बघूया, उत्कलनांक। बघा, पहिला पर्याय त्याने काय दिला, गोठणबिंदू नाही, दुसरा पर्याय द्रवणांक नाही, तिसरा पर्याय दवबिंदू तापमान हे बरोबर आहे बघा, आणि चौथा पर्याय उत्कलनांक नाही। ज्या तापमानाला पाणी उकळते त्याला उकलनांक म्हणतात, है की नाही? पण इथं पहा, दवबिंदू तापमान जेव्हा हवा संतृप्त होते, ज्या तापमानाला हवेमध्ये 60% पेक्षा जास्त बाष्पाचं प्रमाण असतं तेव्हा त्याला दवबिंदू तापमान म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 अतिशय अचूक उत्तर आहे। चला यानंतरचा क्वेश्चन बघूया। हा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 सगळ्यांनी बघा, बाष्पीभवनाचा वेग हा डॅश डॅश बदलावर अवलंबून असतो। बाष्पीभवन जे होतं म्हणजे पाण्याचा जो पृष्ठभाग आहे त्याची वाफ होत असते आणि ते वाफ वर जात असते आकाशामध्ये, त्याचे ढग बनत असतात।
मग यालाच म्हणतात काय, बाष्पीभवन. यालाच काय म्हणतात, बाष्पीभवन. मग हा जो बाष्पीभवनाचा वेग आहे, पाण्याच्या पृष्ठभागाची वाफ होणे, याचा जो वेग आहे हा खालीलपैकी कशावर अवलंबून आहे. पहा, त्या द्रवाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याच्यावर अवलंबून आहे का, पहिला पर्याय. दुसरा पर्याय तापमान व आर्द्रता, त्याच्या पृष्ठभागाशी असलेली आर्द्रता आणि पृष्ठभागाचं तापमान यावर अवलंबून आहे का, की वाऱ्याचा जो वेग आहे पृष्ठभागावरून वाहणाऱ्या त्याच्यावर अवलंबून आहे का, की चौथा पर्याय वरील सर्व. तर बघा, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर आहे, जास्त क्षेत्रफळ असलं जास्त बाष्पीभवन होतं, तापमान जास्त असलं जास्त बाष्पीभवन होतं, आर्द्रता कमी असली जास्त बाष्पीभवन होतं, वाऱ्याचा वेग जास्त असला बाष्पीभवन जास्त होतं. आणि म्हणून हे तिन्ही पर्याय बरोबर असल्यामुळं आपल्याला वरील सर्व म्हणावं लागेल. पहा, बाष्पीभवनाचा वेग हा त्या द्रवाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, त्याचे तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग या सगळ्यावर अवलंबून आहे. म्हणून वरील सर्व हा अचूक पर्याय होईल. तर प्रश्न क्रमांक 6 बघा, स्थायूरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर त्याचे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होते, यास खालीपैकी काय म्हणतात. पहा, स्थायूरूप पदार्थाला, एखाद्या स्थायू पदार्थाला आपण उष्णता देतो आणि त्याला ती उष्णता मिळाल्यावर त्याचे द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होते, यास काय म्हणतात. बाष्पीभवन म्हणतात का, पहिला पर्याय. दुसरा पर्याय गोठण म्हणतात का, तिसरा पर्याय संप्लवन म्हणतात का, चौथा पर्याय उत्कलन म्हणतात का. तर याच्यापैकी कोणता पर्याय तो काय ते सांगायचं आहे. पहा, स्थायूरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर त्याचे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होते, मग याला काय म्हणतात. बाष्पीभवन नाही, गोठण नाही, संप्लवन हो, संप्लवन म्हणतात. पहा, स्थायू पदार्थाचे द्रवात रूपांतर होते नेहमीच, पण ज्या स्थायू पदार्थाचं द्रवात रूपांतर न होता थेट वायूमध्ये रूपांतर होते त्याला संप्लवन म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे आणि पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. आलं. चला यानंतरचा क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. मित्रांनो, हा प्रश्न वाचा. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते, कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण डॅश डॅश असते. पहा, जास्त उंचीवर जर आपण गेलो, बरोबर की नाही, आणि तिथं जर आपण एखादा अन्नपदार्थ शिजवण्याचा प्रयत्न केला तर पाणी 100 अंश सेल्सिअसच्या आधीच उकळायला लागतं. म्हणजे त्याच्या नियमित तापमानापेक्षा आधीच ते उकळायला लागतं, कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण डॅश डॅश असते. मला याचं कारण काय, तिथे जो हवेचा दाब असतो तो डॅश डॅश असतो. काय असतो, जास्त असतो, अधिक असतो, अत्याधिक असतो की कमी असतो. काय कारण आहे की उंचावर पाणी लवकर उकळते, बरोबर की नाही. मग तिथं हवेचा दाब कसा असतो, जास्त असतो म्हणून, अधिक असतो म्हणून, अत्याधिक असतो म्हणून की कमी असतो म्हणून. तर हवेचा दाब कमी असतो म्हणून पर्याय क्रमांक 4 अतिशय करेक्ट उत्तर आहे. चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया. मित्रांनो, हा प्रश्न बघा. मित्रांनो, हा प्रश्न बघा. तापमानात 1 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग डॅश डॅश इतका वाढतो. पहा, पुन्हा एकदा प्रश्न बघा. तापमानात 1 अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग डॅश डॅश इतका वाढतो. जर समजा बघा 1 अंश सेल्सिअसने तापमानामध्ये वाढ झाली तर ध्वनीच्या वेगामध्ये डॅश डॅश इतकी वाढ होते. म्हणाले 0.2 मीटर पर सेकंड, 2 मीटर पर सेकंड, 6 मीटर पर सेकंड की 11 मीटर पर सेकंड. तर उत्तर आहे 6 मीटर पर सेकंड. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 सगळ्यांनी पहा. कोरडी हवा ही विजेची डॅश डॅश असते. पहा, कोरडी जी हवा असते ती विजेची काय असते, सुवाहक असते का, नाही. कोरड्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण कमी असतं आणि म्हणून विद्युत धारा वाहणार नाही, म्हणून सुवाहक पर्याय चुकीचा आहे. अवरोधक नाही, परिपूर्ण वाहक नाही. तर पहा, अचूक उत्तर आहे दुर्वाहक. कोरडी हवा ही विजेची दुर्वाहक असते, म्हणजे कोरड्या हवेतून वीज वाहू शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर येतं. चला यानंतरचा क्वेश्चन बघूया. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजतात. सर्वसाधारणपणे ज्याला आपण निरपेक्ष आर्द्रता म्हणतो, है नाही,
ती निरपेक्ष आर्द्रता खालीपैकी कशामध्ये मोजतात? खालीपैकी निरपेक्ष आर्द्रतेचं सूत्र कोणतं? किंवा त्याला आपण बघा, तुम्हाला इथं सगळे युनिट्स दिसत आहेत. तर खालीपैकी निरपेक्ष आर्द्रतेचं एकक कोणतं? पहा, पहिला पर्याय बघा, किलोग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे इथं, सेंटीमीटर क्यूब. दुसरा पर्याय किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. तिसरा पर्याय किलोग्राम पर मीटर क्यूब. आणि चौथा पर्याय किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. वर सेंटीमीटर क्यूब सेंटीमीटर स्क्वेअर दिलंय, खालच्या पर्यायामध्ये मीटर क्यूब आणि मीटर स्क्वेअर दिलंय, आहे की नाही? तर सांगायचं काय, याच्यापैकी कोणतं एकक किंवा तुम्ही म्हणू शकता सूत्र निरपेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी वापरतात? तर बघा, किलोग्राम पर मीटर क्यूब हे उत्तर आहे. किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये सर्वसाधारणपणे काय करतात, निरपेक्ष आर्द्रता मोजली जाते. तर पहिला पर्याय चुकीचा आहे, दुसरा पर्याय चुकीचा आहे, चौथा पर्याय देखील चुकीचा आहे, तिसरा पर्याय बरोबर आहे, किलोग्राम पर मीटर क्यूब. मित्रांनो, सर्वांनी हा प्रश्न बघा. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे डॅश डॅश सेल्सिअस असते. मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस असते असं विचारलंय. पहा, पहिला पर्याय 40 अंश सेल्सिअस, दुसरा पर्याय 36.9 अंश सेल्सिअस, तिसरा पर्याय 37 अंश सेल्सिअस, चौथा पर्याय 35 अंश सेल्सिअस. तर बघा मित्रांनो, मानवी शरीराचं एक्झॅक्ट जे तापमान असतं ते असतं 36.9 अंश सेल्सिअस. जर हा पर्याय नसेल तरच मग काय म्हणायचं, 37 अंश सेल्सिअस. मग चला, पहिला पर्याय चुकीचा आहे 40 अंश सेल्सिअस, तिसरा पर्याय 37 अंश सेल्सिअस चुकीचा पर्याय, आणि चौथा पर्याय 35 अंश सेल्सिअस चुकीचा पर्याय. आणि म्हणून अचूक उत्तर आहे 36.9 अंश सेल्सिअस. चला, यानंतरचा क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 12 बघूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 सगळ्यांनी बघा. तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तापमान मोजण्यासाठी कोणतं यंत्र, कोणतं उपकरण वापरतात? पहिला पर्याय थर्मामीटर, दुसरा पर्याय बॅरोमीटर, तिसरा पर्याय कॅलरी मापी, चौथा पर्याय स्पीडोमीटर. तर बॅरोमीटर नाही, कॅलरी मापी नाही, स्पीडोमीटर नाही. तर पहिला पर्याय बरोबर आहे बघा, थर्मामीटर. तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर करतात. चला, यानंतरचा क्वेश्चन बघूया, प्रश्न क्रमांक 13. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान डॅश डॅश फॅरनहाइट असते. आधी आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान विचारलं होतं, आणि अंश सेल्सिअस किंवा डिग्री सेल्सिअस म्हणजे बघा, अंश सेल्सिअस मध्ये, डिग्री सेल्सिअस मध्ये मानवी शरीराचं तापमान असतं 36.9 अंश सेल्सिअस. पण इथं आपल्याला यावेळेस डिग्री सेल्सिअस मध्ये विचारलेलं नाही, फॅरनहाइट मध्ये विचारलंय. तर मानवी शरीराचं, निरोगी माणसाचं म्हणजे नॉर्मल बॉडीचं जे टेम्परेचर असतं ते किती फॅरनहाइट असते म्हणून विचारलंय. तर पहिला पर्याय 37 फॅरनहाइट, दुसरा पर्याय 94.4 अंश फॅरनहाइट, तिसरा पर्याय 98.4 अंश फॅरनहाइट, आणि चौथा पर्याय 97.4 अंश फॅरनहाइट. तर पहिला पर्याय चुकीचा आहे, दुसरा पर्याय चुकीचा आहे, चौथा पर्याय चुकीचा आहे, तिसरा पर्याय बरोबर आहे बघा, 98.4 फॅरनहाइट इतकं तापमान मानवी शरीराचं असतं. म्हणून तिसरा पर्याय अचूक आहे बघा. चला, यानंतरचा क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 14 बघा. सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती अंश सेल्सिअस असते? सूर्याचा जो पृष्ठभाग असतो, सरफेस ऑफ द सन असतो, त्याचं सर्वसाधारण तापमान किती अंश सेल्सिअस असतं? 4000 नाही, 5000 नाही, 8000 नाही. काय डिग्री सेल्सिअस मध्ये? हा, तर बघा, सूर्याच्या पृष्ठभागाचं सर्वसाधारण तापमान 6000 डिग्री सेल्सिअस किंवा 6000 अंश सेल्सिअस असतं. चला, यानंतरचा क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 15 कडे जाऊया. काय आहे प्रश्न क्रमांक 15 बघा सगळ्यांनी. चला विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघा. बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. पहिला पर्याय साखर, दुसरा पर्याय मीठ, तिसरा पर्याय कॉपर, चौथा पर्याय झिंक. तर बघा मित्रांनो, साखर चुकीचा पर्याय, कॉपर म्हणजे तांब चुकीचा पर्याय, झिंक म्हणजे जस्त, आपण ज्याला जस्त असा धातू म्हणतो तो, आणि कॉपर म्हणजे तांब ज्याला आपण म्हणतो. तर हे जर आपण बर्फात मिसळलं तर
बर्फ वितळण्यास वेळ लागतो हे चुकीचं आहे, म्हणजे हा चुकीचा पर्याय, हा चुकीचा पर्याय, हा चुकीचा पर्याय. तर सोडियम क्लोराईड NaCl म्हणजे खायचं मीठ, टेबल साल्ट जर आपण पाण्यामध्ये मिसळलं, वापरा टेबल साल्ट, सोडियम क्लोराईडला जर आपण बर्फामध्ये मिसळलं तर बर्फ वितळायला वेळ लागतो. बर्फाचं तापमान सुद्धा 0°C पेक्षाही खाली येतं, वजामध्ये जातं. तर अशा रीतीनं कुल्फी किंवा आईस्क्रीम बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मिठामध्ये बर्फ किंवा बर्फामध्ये मीठ मिसळतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 सगळ्यांनी बघा. पाण्याचे तापमान 1°C, पाण्याचे तापमान 1°C ने वाढण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्याला डॅश असे म्हणतात. जर आपल्याला पाणी काय करायचंय, पाण्याचं तापमान आपल्याला 1°C ने वाढवायचंय. कशाचं? पाण्याचं. मग पाण्याचं तापमान समजा 36°C आहे. किती अंश आहे? 36. आपल्याला उष्णता देऊन त्याचं तापमान 37°C करायचंय, म्हणजे 1°C ने पाण्याचं तापमान काय करायचं आपल्याला वाढवायचंय. 1°C ने पाण्याचे तापमान वाढवण्यासाठी जेवढी आपल्याला उष्णता द्यावी लागते, जेवढी उष्णता खर्ची पडते, तिला काय म्हणतात? 1 जूल म्हणतात का? नाही. 1 अर्ग म्हणतात का? नाही. 1 न्यूटन म्हणतात का? नाही. तर 1 कॅलरी. बघा, पाण्याचं तापमान 1°C ने वाढण्यासाठी जेवढी आपल्याला उष्णता खर्ची घालावी लागते तिला 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात, किंवा 1 कॅलरी काय म्हणतात? ऊर्जा असे म्हणतात. चला मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे बघा, पर्याय क्रमांक 3. चला, तर अशा प्रकारे मित्रांनो, तुमच्या पोलीस भरतीच्या परीक्षेला येणारे भौतिकशास्त्रातील उष्णता या टॉपिकवरचे, धड्यावरचे, प्रकरणावरचे जितके काही क्वेश्चन्स होते ते सगळेच्या सगळे आपण इथं घेतलेले आहेत पर्यायासह. तुम्ही ते प्रश्न बघा, त्यांची उत्तरं बघा. तुमच्या परीक्षेला याचा नक्की फायदा होईल. आणि यानंतरच्या तासिकेमध्ये आपण भौतिकशास्त्राचा दुसरा एखादा टॉपिक घेऊया. थांबतो मी इथं. धन्यवाद. थँक्यू.